सिंह राशीच्या लोकांना उद्याची पौर्णिमा तुमच्या आयुष्याचं चित्रच बदलणार आहे. पण त्याआधी देव तुम्हाला एक मोठा संकेत देणार आहे. जर हा संकेत तुम्ही ओळखला तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार कायमचा दूर होऊ शकतो. होय, सिंह राशीच्या मंडळींनो, पौर्णिमानंतर होणारा चमत्कार तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे घडले ते सहन करणं कोणत्याही सामान्य माणसाच्या पलीकडचं होतं. पण आता थांबा, हे डोळ्यातले अश्रू, कारण तुमच्या जीवनातील सर्वात मोठी आनंदाची बातमी लवकरच तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. हे ऐकून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. ज्यांनी तुम्हाला आजवर कमी समजलं, कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या गरिबीची, तुमच्या परिस्थितीची थट्टा उडवली, तेच आता तुमच्याकडे आश्चर्याने पाहतील, कारण देव आता तुमचं नशीब बदलणार आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमचा वनवासाचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी असा एक उपाय देखील सांगणार आहे. त्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये अखंड अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त गुरु या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गुरुदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब जरी केलं असेल तर बेल आयकनला प्रेस करायला मात्र विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती फक्त तुमचं मन आणि तो बसलेला परमेश्वर, विधाता म्हणजेच की तुमचा कुलदैवत किंवा देव जाणू शकतो. वरून हसताना तुमचा चेहरा आतून किती छिन्नविच्छिन्न झाला आहे हे कोणालाच दिसत नाही. कधी कधी विचार येताना मनात की माझं काय चुकले, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात एवढा संघर्ष का? दिवसभर जगाशी लढून जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर पडता तेव्हा शांत झोप लागण्याऐवजी विचारावर माजतं. छताकडे पाहत रात्रीचे 2, 3, 4 वाजतात, पण डोळ्यावर झोप येत नाही. मनात एक अनामिका भीती, एक अकल्पनीय एकटेपणा तुम्हाला आतून पोखरत असतो. 4 भिंतीच्या आड जेव्हा कुणी पाहत नसतं तेव्हा तुमचं मनातलं रडणं, ते उदासी, हा त्रास असाही झाला आहे आता. सिंह राशीच्या मंडळींनो, स्वभाव कसा असतो तुमचा? राजासारखा, पण तो गर्वाने नाही तर मनाने. तुम्ही नेहमी लोकांवर मनापासून प्रेम केलं. ज्यांना गरज पडली त्यांना स्वतःकडे नसतानाही मदत केली, पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? विश्वासघात. पहा मंडळी, ज्यांना तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मानलं, ज्यांच्या सुखासाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला, त्यांनीच शेवटी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या हसण्यामागे किती वेदना आहेत हे समजून घेण्याऐवजी लोकांनी तुमच्या परिस्थितीचा फायदा घेतला. तुमच्याच माणसांनी तुम्हाला कमी लेखलं, टोमणी मारलं. ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावलं त्यांनीच ऐनवेळी हात सोडून दिला आणि तुम्हाला जगात एकटं पाडलं. आज परिस्थिती अशी आहे मंडळी की पैशाची चिंता तुम्हाला क्षणभरही सुखाने जगू देत नाही. इकडून पैसे आणावे तर तिकडे खर्च तयार असतो. अचानक येणारे खर्च, डोक्यावर वाढणारा कर्ज आणि उत्पन्नाचे थांबलेले मार्ग, यामुळे तुम्ही मानसिक तणावाच्या अशा शिखरावर आहात जिथून पुढे काय करावं हे सुचत नाही. खिशात 1 रुपया नसतानाही चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं. मुलांचं शिक्षण, औषध पाणी, रोजचा संसार चालवताना नाकी नऊ येत आहेत. पैसा सर्व काही नसतो असं म्हणणारे खूप भेटतील, पण पैशाअभावी जेव्हा स्वतःची स्वप्न आणि कुटुंबाच्या गरजा डोळ्यांसमोर मरताना पाहाव्या लागतात, ती वेदना फक्त एका सिंह राशीच्या व्यक्तीलाच ठाऊक आहे. बाहेरच्या जगाशी लढणं खूप सोपं असतं हो, पण जेव्हा घरातच तणाव निर्माण होतो तेव्हा माणूस पुरता खचून जातो. सध्या तुमच्या घरातील वातावरण कसं आहे? क्षुल्लक कारणावरून होणारे वाद, नात्यामधला दुरावा आणि अविश्वासाची भावना. एक वेळ अशी होती की नातेवाईक तुमच्या शब्दाला मान द्यायचे, पण आज तुमची वेळ खराब आहे ना म्हणून त्याच नातेवाईकांची वागणूक बदलली आहे. तुमचे सुखदुःखाची चौकशी करण्याऐवजी तुमच्या अपयशाची चर्चा करण्यात त्यांना जास्त रस आहे. आपल्याच रक्ताच्या माणसांनी फिरवलेली पाठ पाहून मन रडतं, पण तुम्ही कोणाकडेही तक्रार करू शकत नाही. पहा मंडळी, पण थांबा, हे सर्व अंधारानंतर आता प्रकाशाची एक किरण उगवणार आहे. निसर्गाचा एक नियम आहे, काळोखात जेवढा दाट असतो पहाट तेवढीच जवळ असते. उद्याचा दिवस तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कल्टनी देणारा ठरणार आहे. उद्या येत आहे ती अत्यंत पवित्र आणि सामर्थ्यवान पौर्णिमा. या पौर्णिमेची वेळ नीट ऐकून घ्या मंडळी. 30 मे 2026 रोजी सकाळी 11:57 ही अकल्यक
पौर्णिमा सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा 31 मे 2026 रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. हा जो काळ आहे हा कोणताही साधा काळ नाही. हे 24 तास ब्रह्मांडात अशी काही शक्ती जागृत करणार आहेत ज्या थेट तुमच्या सिंह राशीच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहेत. या पौर्णिमेच्या प्रकाशात तुमच्या आयुष्यातील संकटाचा अंधार कायमचा नाहीसा होणार आहे. हा एक निसर्गाचा गूढ आणि अदृश्य संकेत आहे जो तुमच्या जीवनात मोठ्या बदलाची नांदी ठरणार आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या संयमाची परीक्षा आता संपली आहे. तुम्ही आजवर जे सोसलं त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता त्या विधाताच्या दरबारात झाला आहे. परमेश्वर तुमच्यावर विशेष आशीर्वाद बसणार आहे. तुमच्या पाठीवर जो संकटाचा डोंगर होता तो आता देव स्वतः हलका करणार आहे. जेव्हा जगात कुणीही साथ दिली नाही तेव्हा त्या परमेश्वराने तुमचा हात धरला आहे. तुमच्या मनात जी भीती होती ती आता धैर्यात बदलली, कारण जेव्हा देवाचा वरदहस्त डोक्यावर असतो तेव्हा जगातली कोणती नकारात्मक शक्ती तुमचं वाकडं करू शकत नाही. या पौर्णिमेच्या प्रभावाने येत्या काही दिवसात तुमच्या कानावर एक अशी बातमी पहा मंडळी, एक अशी आनंदाची बातमी पडणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. हा बदल अचानक होईल. कदाचित रखडलेलं एखादं काम पूर्ण होईल किंवा घराण्यातले एखादा मोठा वाद मिटेल. ज्या कामासाठी तुम्ही देवाकडे साकडं घालत होता ते काम आपोआप मार्ग लागेल. ही आनंदाची बातमी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. हा तुमच्या कष्टाचा आणि देवाच्या कृपेचा सर्वात मोठा पुरावा असेल. नशीब कसं बदलतं, त्याचे संकेत कसे मिळतात. तुमच्या आसपासचे वातावरण आता बदलू लागेल. घरात अचानक प्रसन्नता जाणवू लागेल. जे लोक कालपर्यंत तुमच्याशी नीट बोलत नव्हते ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील. तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतील. रात्रीची जी झोप उडाली होती तिथे आता शांतता लाभेल. हे सर्व संकेत सांगत आहे की तुमचे भाग्य आता उदय पावत आहे. सिंह राशीचा सूर्य आता पुन्हा एकदा पूर्ण तेजाने तपळणार आहे. पहा मंडळी, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमच्या पाठीमागे भूभांड रचलं, ज्यांनी तुमच्या मागे कट कारस्थानं रचले, तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवत होते, त्या सर्व शत्रूचा प्रभाव होण्याची वेळ आली आहे. तुम्हाला कोणाशीही भांडायला जाण्याची गरज नाही, कारण ज्याचा कुणी नसतो त्याचा देव असतो. तुमची सत्यात आणि प्रामाणिकपणा हीच तुमची ढाल बनली. तुमच्या शत्रूंना त्यांचे कर्माचे फळं आपोआप मिळतील. ज्यांनी तुम्हाला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला तेच आता तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. पैशामुळे अडकलेली तुमची कामं आता वेगाने पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होऊ लागेल. अचानक धन लाभाचे योग येतील. घरात येणारा पैसा, पहा मंडळी, घरात येणारा पैसा आता टिकू लागेल आणि नाहक होणारे खर्च थांबतील. लक्ष्मी मातेची अवघ कृपा संपून आता तुमच्या घरात स्थैर्य आणि समृद्धी नांदणार आहे. तुमच्या मनात अशी एक इच्छा आहे ना जी तुम्ही आजवर कोणाला सांगितली नाही. फक्त देव समोर हात जोडताना तुम्ही ती मागितली आहे. ही पौर्णिमा तुमच्या येत्या मनातल्या इच्छेला पूर्ण करण्याची ताकद घेऊन आली आहे. निसर्गाच्या शक्ती आता तुमच्या बाजूने काम करू लागल्या आहेत. तुम्ही प्रामाणिकपणे जे मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. विश्वाची शक्ती खूप मोठी असते आणि तुमचा तो विश्वास आता सत्यात उतरणार आहे. पहा मंडळी, सिंह राशीच्या मंडळींनो, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असेल तर जर कमेंट केली नसेल तर त्वरित कमेंट करा. कमेंटमध्ये तुमची भावना नक्की व्यक्त करा. तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारायचा असेल तर नक्की तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि हो, लाईक केलं असेल तर लाईक देखील करा. तर चला मंडळी, सुरुवात करूया परत एकदा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो आणि दादांनो, मला माहिती आहे तुम्ही खूप थकले आहात. या जगाशी, या परिस्थितीशी आणि स्वतःच्या नशिबाशी लढून तुम्ही पुरते दमले आहात. कधी कधी वाटतं ना की सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. कोणाचाही फोन नको, कोणतेही माणसं नकोत, पण तुमच्या मागे तुमचं कुटुंब आहे. तुमच्यावर अवलंबून असणारे तुमचे जीव आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला सावरलं, स्वतः रडलात, पण दुसऱ्याला हसवलं. तुमच्या या त्यागाची किंमत त्या विधात्याला, त्या परमेश्वराला ठाऊक आहे. आज तुमचे हे अश्रू वाया जाणार नाहीत. तुमच्या कष्टाचं सोनं होणार आहे. देवाच्या
घरामधला अंधार आता संपला असून न्यायाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात पडला आहे. उद्याचा दिवस म्हणजे 30 मेचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला एखादा शुभ संदेश मिळू शकतो, चांगली बातमी मिळू शकते, एखाद्या जुन्या मित्राचे किंवा हितचिंतकाची भेट होऊ शकते, जी तुमच्यासाठी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. उद्या तुमच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि शांतता जाणवेल. मनात नकारात्मक विचार दूर होऊन एक नवी उमेद निर्माण होईल. उद्याचे दिवसात कोणताही मोठा निर्णय घेताना मनाचा आवाज ऐका, कारण उद्या परमेश्वर स्वतः तुमच्या बुद्धीला योग्य दिशा दाखवणार आहे. पहा मंडळी, या पौर्णिमेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उद्या तुम्हाला अत्यंत साधे पण मनापासून काही उपाय करायचे आहेत. पहा मंडळी, मी जे उपाय सांगत आहे ते उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी, आलेला पैसा घरामध्ये टिकेल. जे काही नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही नजरबाध आहे ती एका क्षणात नीट होईल. तुमचं घर पूर्ण सुखसमाधाने समृद्धीने भरेल. उद्या सकाळी स्नान करून तांब्याच्या कलशात शुद्ध जल घेऊन त्यात थोडे कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा, म्हणजे जल अर्पण करा. सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. पहा मंडळी, सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. त्यांना जल दिल्याने तुमचे भाग्य अधिक गतीने चमकेल. आणि त्याचनंतर तुम्हाला उद्या संध्याकाळी घरातल्या देवाऱ्यासमोर गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. दिवा लावताना मनातल्या सर्व चिंता देवाच्या चरणी अर्पण करा आणि शांत मनाने प्रार्थना करा. उद्या घरातून बाहेर पडताना किंवा दिवसातून कधीही आपल्या आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या डोक्यावर मातापिताचा आशीर्वाद असतो. त्यांच्यावर विधाताही प्रसन्न होतो. मनात कोणत्याही प्रकारचा संशय न ठेवता पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. आणि हो, 108 वेळा किंवा तुमच्या सोयीच्छेने 51 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्ही जर केला तर तुमच्या घरामधली कुठलीही वाईट शक्ती किंवा कितीही नकारात्मक ऊर्जा असली तर घरामध्ये टिकणार नाही. सिंह राशीच्या लोकांनो, मंडळींनो, ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुखाची नवी पहाट घेऊन येत आहे. दुःख सरलं आहे, आता सुखाचे दिवस स्वागतासाठी तयार आहेत. स्वतःवर आणि त्या विधात्यावर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमध्ये प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याशी जुळत आहे, जर तुमच्याही डोळ्यात आज आनंदाचे अश्रू आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय सूर्यदेव लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट मला अधिक बळ देते. हा व्हिडिओ आपल्या सिंह राशीच्या इतर मित्रपरिवारांना आणि भावांनाही, जेणेकरून त्यांनाही जगण्याची नवीन उमेद मिळेल. परमेश्वर तुमचं कल्याण करो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.